छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अशा कथा यांच्या शृंखलेत आज आपण बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, इंग्रजांना समुद्रात हरवणारा मराठा सिंह, सिंधू सागराचा सरखेल कान्होजी आंग्रे आणि यांची अद्भुत शौर्यगाथा. अरबी समुद्राच्या लाटावर त्या रात्री प्रचंड वादळ उठलं होतं. आकाशात काळे ढग दाटले होते. विजांचा कडकडाट सुरू होता. समुद्राच्या उंच लाटा जहाजावर आदळत होत्या. अशा भयंकर वातावरणातही एक मराठा जहाज अभिमानाने पुढे जात होतं. त्या जहाजाच्या अग्रभागी एक योद्धा उभा होता. डोळ्यात निर्भय तेज, चेहऱ्यावर शांतता, शांत आत्मविश्वास तो होता सरखेल कान्होजी आंग्रे. त्या काळात समुद्र म्हणजे परकीय सत्तांचं साम्राज्य मानलं जात होतं. इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि सिद्धी यांचे जहाजे समुद्रावर फिरत असत. भारतीय व्यापाऱ्यांना कर भरावा लागत असे. कोकण किनाऱ्यावरच्या गावांवर अत्याचार होत. पण मराठ्यांच्या मनात वेगळीच आग पेटली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना एक गोष्ट स्पष्ट ओळखली होती: ज्याच्याकडे आरमार त्याच्याकडे समुद्र. त्यामुळे त्यांनी मराठा आरमाराची पायाभरणी केली आणि पुढे त्या आरमाराला अभेद्य शक्ती बनवलं कान्होजी आंग्रे यांनी. कान्होजींचं बालपण कोकण किनाऱ्यावर गेलं. लहानपणीच त्यांनी समुद्राचं रौद्र आणि सुंदर रूप पाहिलं होतं. इतर मुलं मैदानात खेळत असताना कान्होजी होडीत बसून समुद्रात फिरत असत. त्यांना लाटांचा आवाज समजत होता. वाऱ्याची दिशा पाहून हवामान ओळखता येत होतं. समुद्र त्यांच्यासाठी भीती नव्हता, तो शिक्षक होता. त्यांचे वडील मराठा आरमाराशी संबंधित होते. त्यामुळे लहानपणापासूनच कान्होजींमध्ये शिस्त आणि धैर्य निर्माण झालं. तरुण वयात कान्होजींनी मराठा आरमारात प्रवेश केला. त्या काळात मराठा जहाजे साधी होती. मोठ्या परकीय जहाजांसारख्या प्रचंड तोफा त्यांच्याकडे नव्हत्या. पण मराठ्यांकडे एक वेगळी ताकद होती. ती म्हणजे वेग, धैर्य आणि समुद्राचं ज्ञान. कान्होजी लवकरच इतर सैनिकांपेक्षा वेगळे दिसू लागले. वादळात जहाज सावरणं, अचानक हल्ला करणं, समुद्राच्या प्रवाहाचा उपयोग युद्धात करणं, यात ते निष्णात होते. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना पुढे सरखेल म्हणजे आरमार प्रमुख बनवलं गेलं. त्या काळात इंग्रजांना वाटत होतं की समुद्रावर फक्त त्यांचंच राज्य. त्यांची मोठी जहाजं भारताच्या किनाऱ्यावर फिरत असत. एकदा इंग्रजांनी मराठा व्यापाऱ्यांची जहाजं अडवली. त्यांनी कर मागितला. ही बातमी कान्होजीपर्यंत पोहोचली. त्यांनी संतापाने सांगितलं, हा समुद्र स्वराज्याचा आहे, आमचा आहे. इथे कर मागायचा अधिकार फक्त मराठ्यांना आहे. आमच्या आरमाराशी टक्कर घेणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. पण कान्होजी हसले. काही दिवसांनी बातमी आली की इंग्रजांची मोठी जहाज कोकण किनाऱ्याकडे येत आहेत. मराठा आरमार तयार झालं. रात्रीच्या अंधारात जहाज समुद्रात उतरली. लाटा प्रचंड होत्या. एका तरुण नावाड्याने घाबरत विचारलं, सरखेल, आपण जिंकू का? कान्होजी शांतपणे म्हणाले, समुद्र मोठा आहे, पण मराठ्यांचं धैर्य त्याहून मोठं आहे. पहाटे इंग्रज जहाज दिसू लागलं. त्यांची जहाजं विशाल होती. तोफा प्रचंड होत्या. मराठा जहाज लहान दिसत होतं. इंग्रज सैनिक हसू लागले. ही छोटी जहाजं आमच्यासमोर काय करणार? पण कान्होजींनी थेट हल्ला केला नाही. त्यांनी
जहाजांना वेगवेगळ्या दिशेने फिरण्याचा आदेश दिला. मराठा जहाज लाटांमधून विजेसारखी धावू लागली. इंग्रज तोफा डागत होते, पण मराठा जहाज सतत दिशा बदलत होती. कान्होजींना माहिती होतं, मोठी जहाजं वेगाने वळू शकत नाही. त्यांनी आपल्या जहाजांना इंग्रज जहाजांच्या मागच्या बाजूने हल्ला करण्यास सांगितलं. अचानक चारही बाजूनी तोफांचा मारा सुरू झाला. इंग्रज गोंधळले. त्यांच्या मोठ्या जहाजांना दिशा बदलायला वेळ लागत होता. तेवढ्यात मराठा सैनिकांनी दोर टाकून एका जहाजाला पकडलं. हर हर महादेव जयघोष करत मराठे जहाजावर चढले. तलवारींचा आवाज, समुद्राच्या लाटा आणि तोफांचा धूर संपूर्ण समुद्र रणांगण बनला. कान्होजीचा पराक्रम. एक क्षण इंग्रज कप्तानाने कान्होजींवर बंदूक रोखली, पण कान्होजींनी क्षणात तलवार फिरवली. कप्तानाचा हल्ला निष्फळ ठरला. मराठा सैनिकांचा उत्साह वाढला. काही वेळातच इंग्रज जहाजावर मराठ्याचा ताबा मिळू लागला. शत्रू माघार घेऊ लागला. युद्ध संपलं. समुद्रावर शांतता पसरली. वाऱ्यात भगवा झेंडा फडकत होता. मराठा सैनिक आनंदाने ओरडत होते, जय भवानी, जय शिवाजी. त्या दिवशी समुद्राने पाहिलं, मराठे फक्त डोंगराचे वाघ नाहीत, तर समुद्राचेही सिंह आहेत. त्या पराभवानंतर इंग्रज कान्होजीचं नाव ऐकताच सावध होत. त्यांनी अनेक वेळा त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण कान्होजी प्रत्येक वेळी नवीन युक्ती वापरत. समुद्रातील प्रत्येक खाडी, प्रत्येक बेट, प्रत्येक वारा त्यांना ओळखीचा होता. त्यामुळे शत्रूंना त्यांच्यावर विजय मिळवणं जवळपास अशक्य झालं. कान्होजींनी विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यासारख्या किल्ल्यांना अधिक मजबूत केलं. हे जलदुर्ग मराठा आरमाराचे आधार बनले. शत्रू समुद्रातून आला तरी हे किल्ले अभेद्य भिंतीसारखे उभे राहत. इतका मोठा पराक्रम असूनही कान्होजी गर्विष्ठ नव्हते. ते सैनिकांमध्ये मिसळून राहत. सामान्य नावाड्यांशीही आदराने बोलत. ते नेहमी म्हणत, आरमार जहाजांनी नाही, विश्वासू माणसांनी मजबूत होतं. या कथेतला संदेश, आत्मविश्वास आणि बुद्धीने मोठ्या शक्तीलाही हरवता येतं. स्वतःच्या भूमीचं आणि समुद्राचं रक्षण करणं हेच खरं राष्ट्रप्रेम. खरा नेता संकटात शांत राहतो. वेग आणि युक्ती हे ताकदीपेक्षा प्रभावी असतात. कान्होजी आंग्रे यांनी जगाला दाखवून दिलं, मराठ्यांचा भगवा फक्त गडांवर नाही, तर समुद्राच्या लाटावरही अभिमानाने फडकतो. जय भवानी, जय शिवाजी.